बघा 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 कुठे आहे आम्ही, कुठे आहे. थांबा एक सेकंड. आता हे बघा, सुप्रभात मंडळी. गुड मॉर्निंग. आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि आम्ही चाललेलो आहे गणपतीसाठी गावाला. तर आम्ही ॲक्च्युली रात्रीपासून व्लॉग नाही केला कारण काळोख होता. बट ऑब्वियस रात्री काम बिम करून 1 वाजता निघालेलो होतं. रात्रीचं काय दाखवणार, तेच रोड आहे. आणि आपण आता जस्टच जुलैमध्ये जाऊन तर आलेलोच होतो, त्यामुळे काय असं नवीन काय दाखवण्यासारखं नव्हतं. रोड तसाच आहे, मध्ये थोडे छोटे छोटे खड्डे आहेत. रोहा, पोलादपूर आणि पेण, जिथे जिथे तुम्हाला डायव्हर्जन मिळतील तिथे तिथे तुम्हाला खड्डे मिळतील. पण इट्स बेरेबल. आता खूप म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी 80च्या वरतीच चाललो आहे ऑलमोस्ट. म्हणजे खूप चांगलीच, म्हणजे असं नाही की रिस्की चाललो आहे, पण तसं चांगले रोड आहेत, त्यामुळे एकदम मस्त वाटतं. बाय द वे, आम्ही आज एका नवीन रूट घेतला आहे पण तिकडे जायचा. सो आमचं एक काम होतं खारला, तर आम्ही म्हणजे आमच्या इथून निघालो आणि खारला गेलो आणि म्हटलं तिथून आता परत उलटं जाण्यापेक्षा लेट्स ट्राय अटल सेतू. तर आम्ही अटल सेतू ट्राय केलेला आहे आणि जी मजा आलेली आहे ती जरा बघून घ्या एकदा. ती एकदा बघाच तुम्ही, एकदम मक्खन. ती एकदा बघा, मग आपण भेटू. तोपर्यंत आम्ही चहा पितोय, इथे थांबलोय. खेडला पोचलो आम्ही, आता चहा पितोय. तुम्ही तोपर्यंत ते अटल सेतू आणि ती पूर्ण जर्नी बघा आतापर्यंतची, आणि आपण परत मग कॉकपिटमध्ये भेटूया आपल्या. समुंदर के ऊपर भाग रहे हैं अपन, समुंदर के ऊपर. सो कुठे आहात तुम्ही? अटल सेतू. कसं वाटतंय बघा, एकदम गुळगुळीत रोड. वा वा, काय भारी वाटतंय एकदम. हा बघ, आपण समुद्रात चाललोय ऑलमोस्ट. व्हेरी फर्स्ट टाइम. येस, फर्स्ट टाइम इन अटल सेतू. कोस्टल. येस. आणि कोणी नाही अक्षरशः, म्हणजे आमच्या पुढे आता एक फक्त गाडी गेली आहे आणि माझी एक गाडी आहे, बाकी कोणी नाही आहे इकडे. मस्त चाललंय, मस्त वाटतंय. 80चं स्पीड लिमिट आहे, आपण 77 ला आहे. नो रिस्क.
चिपलूनाथ पोचलो. चिपलूनाथ खड्ड्यात जात. चिपलूनाथ खड्डे पडले होत. बाकी काय गमना नाही आमका, बाकी काय गमले नाही, पण चिपलूनाथ गमले. खड्ड्यातनं रस्तो काढतात, ब्रिज बांधतात आणि खड्डे पाडतात रस्त्यात. रस्त्यात ह्या ब्रिजचं काम इतके दिवस चालू आहे. मला आठवतं आमचं आय थिंक आपला जो फर्स्ट व्लॉग होता गणपतीपुळेचा 2 years बॅक, आय थिंक ना 2 वर्षापूर्वीच होता. येस, है ना, 2 वर्षापूर्वी. तेव्हा पण हे एवढंच होतं. 2 नाही 3 वर्षापूर्वी. हा, बिकॉज श्रेयांश विल बी 2 years now. हा, सो हे एवढंच काम होतं. येस, आणि अजूनही हे एवढंच काम आहे. आणि ह्या इथेच ते खड्डे होते आणि सगळं होतं. फक्त गाडी वेगळी होती. येस येस, आमची जायला होती तेव्हा. आणि तेव्हा आमच्याकडे हत्ती होता, आता आमच्याकडे गेंडा आहे. इन शॉर्ट, बट फील्स गुड. तुम्हाला सांगू आता, तुम्ही नजारे तर बघितलं असेल, नाही बघितलं तर परत एकदा दाखवतो. हे बघा नजारे. पण हे नजारे असं आम्ही धुक्यांच्या चादरीमधून जातोय आज, अक्षरशः धुक्यांच्या चादरीमधून. असं सगळं खाली अवतरलंय, स्वर्ग खाली अवतरलंय असं झालंय. हिमालयातून आम्ही वाट काढतोय असं वाटतंय. मस्त वाटतंय. ढगांची चादर आहे आणि इट इज आफ्टर लॉंग टाइम की आम्ही असं धुक्यातनं गेलोय. म्हणजे पहिलं खूप वेळा गेलोय, जेव्हा बाईकवर असं तेव्हा खूप वेळा गेलोय. बट बाईक राईड्स व्हायच्या तेव्हा, हल्ली आता होत नाही. तर धुकं असं फार दिवसांनी पाहिलं. येस, मागच्या ट्रिपचा तर अनुस्कुराचा पण एक्सपिरियन्स चांगला होता. तो ब्लॉग जर बघितला नसेल तर लिंक परत शेअर करतोय. सिरीजच आहे, बघू शकता. आणि हा ब्रिज एवढा मोठा आहे ना, म्हणजे हा आतापर्यंत बनला पाहिजे होता यार. म्हणजे किती त्रास वाचतील माहिती लोकांचे. एवढा मोठा आहे ब्रिज हा, म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण बाजारपेठ कट करतो. म्हणजे आपल्यासारख्या चाकरमानांसाठी तर पर्वणी होईल. म्हणजे कसं होईल की लोकांना पण कन्व्हिनियन्स, आणि जे लोक ज्यांना पुढे जायचंय गावाला त्यांना पण कन्व्हिनियन्स. बट अजूनही त्याचं काम असं काही आम्हाला कम्प्लीट झालेलं दिसतच नाही. म्हणजे आता जवळजवळ आम्ही 3 वर्षांपूर्वी ह्याच रस्त्याचं सांगितलं, प्लस आम्ही आता दरवेळेला गावाला जाताना बघतो, तेवढं असं अजून इम्प्रूव्हमेंट नाही है. वो मजा नहीं आ रहा है, मजा वो रस्ते में मजा नहीं आ रहा है मेरे को चलाने में. अभी जब वो खेड़ तक जो रास्ता था, हाँ, 1 नंबर. ऐसा भाग रहा था मैं, ऐसा ऐसा. अभी मैं 20 के स्पीड पे ऐसा ऐसा है. स्लो स्लो. और ये बीच बीच में दिखते नहीं मेरे को स्पीड ब्रेकर. कभी कभी कारों को में तो दिखते ही नहीं. क्या बताए तुमको. अभी तो थोड़ा उजेड़ है, इसलिए थोड़ा थोड़ा दिखते हैं वह. काड़ों का में लास्ट सीट पे किसी ने बैठने का नहीं. हाँ. ये उड़ा देता है गाड़ी. हेलीकॉप्टर. नॉट एवरी टाइम. नॉट एवरी टाइम, आई एम सेइंग. जब भी उड़ाता है तभी वो हेलीकॉप्टर बन जाता है. हाँ, ऐसा अभी कभी कभी ऐसा होता है ना, क्योंकि आज कैसा पावसाळे के दिवस है अभी, तो पाउस भी पड़ता है थोड़ा थोड़ा, तो वो थेम थेम साजता है ना जो इस पे. अगर रात्रि में वो साजेंगे ना तो फिर दिखते ही नहीं कुछ. फिर उसके वजह से वो प्रॉब्लम है, वो मेरा प्रॉब्लम नहीं है. और जिसको वो चश्मा है ना वो समझ सकता है बराबर. हर किसी की बस की बात नहीं है चश्मा पहन के गाड़ी चलाना. हमारा दुःख हमको हीच पता आहे. ऐसे गावात हे बघा खड्डे बघा, होडी झाली गाडीची. ते वाचवू पण नाही शकत, एवढे मोठे खड्डे आहेत. म्हणजे वाचवायला गेलं तर दुसरा टायर नाही, दुसरा एवढा असा मोठा खड्डा आहे, 1 टायर तरी जाणार त्याच्यात. बरोबर. पण सगळ्या ठिकाणी नाहीये. आता जरा हा रस्ता परत बेटर वाटतोय आम्हाला. सो बरं ठीक आहे, ती आता काय रस्ते विस्तृतच होत असेल, पण आता गावाला जायची जी फिलिंग आहे ती चरम सीमावर आहे. इतकं मस्त वाटतंय म्हणजे गावाला निघताना की होईपर्यंत असं सगळं ते जुळून येईपर्यंत वांदे असतात, पण एकदा जुळून आलं की वा 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 चला गावाला
गावाला, चला गावाला. तो आम्ही आहे अराउंड 4 ते 5 दिवस गावाला. पॉसिबल झालं तर मी तुम्हाला आमच्याकडचं भजनं पण दाखवतो. आता काय मी एवढा प्रो तर काय बोलतात ते व्लॉगर नाही की मी त्यांच्या समोर असं फुल असं नॉट दॅट कम्फर्टेबल येट. पण मी तुम्हाला थोडंफार त्याचं झलक देईन किंवा एखादं भजन मी तुम्हाला दाखवेन. आमच्याकडे बुवा आहेत आमचे स्वतःचे आणि आमची टीम आहे. म्हणजे जे भजन मंडळ आहे ते आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून आमचं भजन मंडळ आहे ते प्रोफेशनल भजन मंडळ आहे. आमच्या लेकाचं पण ऍडमिशन झालंय मागच्या वर्षी. आम्ही त्याला ऍज अ तबलजी म्हणून घेतलंय. आम्ही ते मृदुंग बिदुंग छोटासा असा घेतलेला आहे. तो पाठी ठेवलेला आहे. तो मुंबईवरून खास बनवून घेतलेला आहे आजोबांनी त्याच्या आजोबांनी. येस. सो त्याचं ऍडमिशन पण झालेलं आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो की कसं असतं. आणि एक आमच्याकडे उभं भजन पण असतं ते पण दाखवतो मी कसं असतं. खूप मजा असते. भजन म्हणजे एक पर्वणीच आहे. येस. आणि अजून एक सरप्राईज आहे. ते मी तुम्हाला सरप्राईज कसं सांगेन कसं चालेल ना. सरप्राईज कसं राहील. मग ते सरप्राईज मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता नाही ते नंतर सांगतो. मजा आएगा. कुछ कहीं तो जाना है अपने को. अब गणपति का अभी वो विषय ऐसा है ना हमारा गणपति का इस टाइम का कि हमारा गणपति इस टाइम 1.5 दिवस है. तो पर वो तो हमको पता है गणपति 1.5 दिवस है. ऑफिस वाले को थोड़ी पता है गणपति 1.5 दिवस है. ऐसा गोष्टी सांगायच्या. हाँ, ऑफिस वाले को पता है कि 7 दिवस गणपति है. तो वो मैंडेटरी है गणपति को जाना. तो पण आपल्याला 7 दिवस म्हणजे ओवसा पूजायचंच आहे. येस. दॅट इज द रिझन की आम्ही आहोत गावीच. येस. पण इन मिडल वी शाल विजिट ब्युटिफुल प्लेस वेल हबीबी. अरे पण ओवसा म्हणजे गौरी पूजा असते. त्याच्यात एक म्हणजे पूजन करायचं असतं गौरीचं. आणि स्त्रिया एकमेकांना वाण देतात. वाण म्हणजे आपली पानं असतात ना ते पण सगळं आम्ही दाखवतो तुम्हाला की कोकणात कशा प्रकारे ओवशाची मांडणी आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवावी लागते. कारण की सकाळी भटजी येतात आणि पूजा असते. आणि नवीन जोडपं पूजल्याशिवाय म्हणजे बाकीच्यांना पूजा करता येत नाही. बाकीच्या स्त्रियांना. आपल्याकडे कोण आहे नवीन जोडपं त्यावेळी? ह्या वर्षी आता गावी गेल्यावरच कळेल. कारण वाडीतलं एक जरी नवीन जोडपं असेल तर संध्याकाळ होते. हे देवा. लास्ट इयर आय थिंक 2 की 3 जोडपे होते. आणि नवीन जोडपा नॉट इन सेन्स ऑफ नवीन लग्न झालेले. ओके. त्याच्यामध्ये असं पण कंडिशन असतं की कधी कधी त्यांना अलाउड नसतं. ओवसायला नाही भेटत किंवा यु नो असे सर्कमस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये नाही भेटलंय असं. तर ते पण म्हणजे ते गहन विषय आहे तो. तुम्हाला एवढा माहिती नाही बट ठीक आहे. आपल्याच वेळेला होते ना. येस. असं असतं काही सर्कमस्टन्सेस मुळे नाही मिळालं किंवा नाही जमलं किंवा येणंच झालं नाही गावी. मग ते पूजायचं राहिलं तर मग तेला पण नवीन जोडपच म्हणतात. आणि त्यांचं सगळं झाल्यानंतर मग पुढे आपल्या ज्या एक्झिस्टिंग बाईक आहेत ते लोक एक्झिस्टिंग त्यांनी ओवसलेलं आहे. आधीच ओवसलेलं आहे अशा बायका. जे एक्झिस्टिंग व्हॅल्यू आहेत त्यांना लास्टला, न्यू व्हॅल्यूला पहिले प्रेफरन्स. येस. चला तर मग बघा कोकणातली मजा, आमच्या गावचं सगळं. आज आपण मोस्टली तरी मी तुम्हाला आज आपल्याकडे भजन आहे बाय द वे. तर आपल्याला आज भजन तर बघायला आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला भजन भेटेल बघायला. पण ते बघूया आता किती मोठं होतंय काय होतंय. पण मी मोस्टली ट्राय करेल की कारण छोटंसंच म्हणजे आता काय दरवेळी काय होतं जस्टच आपली कोकणची हे झाली आणि परत कोकण. तर मग मी म्हणून जास्त काय रोड काय हे नाही केला. बट रस्ता ह्या वेळेला वेगळा आहे. हा रस्ता वेगळा आहे बट स्टील म्हणजे आपला रस्ता वेगळा आहे ना. पण मजा आहे.
सो रोड खराब आहे संगमेश्वरमध्ये, आणि संगमेश्वरच्या पुढे माझ्या मते हा रोड खराब लांजापर्यंत आहे आणि बऱ्यापैकी खराब आहे रोड. आता तुम्ही बघितलं असाल सेम तसेच खड्डे आहेत, नथिंग न्यू. परत डायव्हर्जन आलंय आता. पण हा थोडा आता बनवलेला रस्ता आहे. येस, हे असंच आहे. म्हणजे आता हे छोटे छोटे पॅचेस आहेत जिथे राहिलंय काम. आणि म्हणजे आता हे कसं होतं, जिथे टर्न आणि आहेत ते आता त्या लोकांनी करायला नाही घेतले माझ्यामध्ये. जे स्ट्रेट वाले आहेत ते सगळे केले आहेत या पट्ट्यामध्ये, तर त्यामुळे माझ्यामध्ये ते राहिले आहेत. आपण जेव्हा जुनं, म्हणजे आम्ही जेव्हा फॉलो करायचो, जेव्हा हा पूर्ण पट्टा एकदमच खराब होता, तेव्हा आम्ही असं म्हणजे साखरपा मार्गे असं आतमधून वाटरूला बाहेर पडायचो, असं करायचो वाटूर फाट्याला. म्हणजे तो डायरेक्ट आता जर संगमेश्वरच्या जो बस स्टॉप आहे तिथून आतमध्ये गेलात लेफ्ट टाकून, मग तिथून साखरपा, देवरुख, साखरपा आणि मग तिथून वाटूला, म्हणजे वाटूळ कमसिन राजापूरमध्ये तुम्ही बाहेर पडता. तर तसं ते लॉंग रूट, पण ते कसं थोडं लॉंग रूट आहे, आतमध्ये फिरत जावं लागतं. पण म्हटलं आपण हा ट्राय करूया. आता ह्या जायचा, आता लास्ट टाइम आपण येतानाचा बघितलेला, तर जाताना बघूया कसा रोड आहे. अजूनपर्यंत तरी चांगला आहे. आता तो जो संगमेश्वरचा खराब होता तो सोडला तर आता चांगला रोड, परत तो डायव्हर्जन चेंज झालं ते लागलेलं आहे. लेट्स सी. परत खराब रस्ता आलेला आहे. आफ्टर सेम रोड जो आपला आता जस्ट चांगला लागलेला, त्याच्यानंतर हा परत खराब रोड आलेला आहे. बट दिस इज गुड की हा पॅच वाईज खराब आहे. हे बघा, आता एवढा पॅच माझ्या मते खराब आहे हा, आणि पुढे आहे हा चांगला रोड म्हणजे बनवलेला आपला. बट जो खराब आहे तो एकदमच खराब आहे, बेकार आहे. हा रोड चांगला हाईट बघा, हाईट रस्ता झाला नाहीये आणि टोल बांधला. एक सेकंड, रस्ता झाला नाही. आता हा तोच रोड आहे जिथून आपण आता चालत आलेलो. रस्ता बांधून झाला नाही, टोल बूथ बांधून झालेला आहे. क्या बात आहे यार, सही आहे. अरे टोल बूथच्या आजूबाजूची रस्ता एकदम चांगला आहे, एकदम क्लीन. रोड एकदम म्हणजे एकदमच बकवास आहे. आणि पाऊस पडल्यामुळे आता तर एकदमच वाट लागली त्याची. म्हणजे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हाच प्रश्न आहे. म्हणजे नाहीच आहे ते. असं खडीमध्ये आपण जशी गाडी चालवतो ना, असं कोणतरी खडी टाकलेली असते रस्त्यावर, आणि म्हणजे पायवाट असते त्याच्यावर जसं खडी टाकतात तसावाला सीन आहे अक्षरशः. म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा आता आपण जून जुलैमध्ये आलेलो तेव्हा तरी थोडाफार चांगला होता रोड. आता हे खूपच खराब आहे. म्हणजे तुम्ही नाही चालू शकत फास्ट गाडी. म्हणजे जर 20च्या स्पीडवर मॅक्स, त्याच्यावरती नाही. मध्ये मध्ये पॅचेस आहेत चांगले असं, बट जे खराब आहेत ते एकदम खराब आहेत. सो मच डिसअपॉइंटेड. सो आपण पोचतोय आता रत्नागिरीला. म्हणजे रत्नागिरीला
आपला गणपतीपुळ्याचा जो फाटा आहे ना, त्या फाट्याच्या इथे पोहोचलो आपण आता. पण तिथे पण काम चालूच आहे, म्हणजे नथिंग असं काय कम्प्लीट आहे किंवा काय. एक साईडचा रोड छोटासा असा रोड बनवला जिथे एक गाडी पास होईल, बाकी जसा रोड आहे तसाच आहे. आता काय दाखवू सारखं सारखं तुम्हाला, तेच खराब रोड मलाच वैताग आलंय. आता इथपर्यंत संगमेश्वरच्या आधीपर्यंत रोड एकदम मस्त, मक्खन रोड आहे, मक्खन पूर्ण. ते छोटे छोटे पॅच, ते पॅच मी तुम्हाला सांगू शकतो एक मिनिटाचे पॅच असतील असं मॅक्स, त्याच्यावरती 1 मिनिट पण नसेल. छोटे छोटे पॅचेस आहेत. मित्रांनो राजापूरला पोहोचलेलो आहे. रोड बघा, रोड इसको बोलते रोड. इसा मक्खन. अरे 80 म्हणजे 80-85च्या रेंज मध्ये चाललोय मी, पण असं मक्खन असं चाललंय. नाहीतर त्या हातच्या वड्या आम्हा मी तुम्हाला दाखवतो पाठच्या कॅमेराने कसं दाखवतो. आता अँगल जो सेट केलाय की तुम्हाला छोटा खड्डा पण दिसला पाहिजे. थांबा 1 सेकंड. ये देखो ऐसा सुसाट रोड है, खड्डे का नामो निशान नहीं है इधर. नो खड्डा, सुसाट गोईंग. मस्त पैकी वळणाचे रस्ते आणि सुसाट गोईंग एकदम मस्त. आफ्टर लांजा सोडल्यानंतर लांजा बाजारपेठ पर्यंत रस्ता खराब आहे, आणि त्याच्यानंतर तो जो चांगला पॅच चालू होतो, म्हणजे असावाला रोड जो चालू होतो, तो कंटिन्यू आता पुढे आपल्या गावापर्यंत आहे. हे दॅट इज कन्फर्म्ड. दिस इज ट्रायल अँड टेस्टेड ब्युटिफुली. सो no need to complain, you know. So Sam, how is you feeling? So म्हणजे जरा ह्या पावसात ना आमची काही ट्रिप नाही झाली. आमची पण गावचीच ट्रिप झाली आहे, आणि आता पण गावचीच ट्रिप आहे. पण आता जरा पाऊस वगैरे पडलाय तर बघण्यासारखं आहे. म्हणजे कोकणातलं जे सौंदर्य आहे ते आता बोलतात ना उमलायला लागले, आणि ते गणपतीत जास्त उमललेलं असतं. आणि तुम्ही पाहिलेच आहेत ते व्हिडिओ मध्ये आधी दाखवलंय की सगळं धुकं आणि छान हिरवंगार सगळं झालेलं आहे. अपार्ट फ्रॉम दिस, आपण 1 वाजता चालू करून आता ऑलमोस्ट वाजलेत. ओके, द टाइम चेक इज 10:13 राईट नाव. And we have reached at Rajapur as I mentioned. तो अजून पुढे हार्डली 50 मिनिटं 1 तास पकड. सो हाऊ डू यू फील लाईक एवढ्या वर्षानंतर आपण, नाहीतर आपल्या 16 तास 14 तास 15 तास असे लागायचे. प्रवास असा आज आम्ही जे धावतोय ऑलमोस्ट एक ब्रेक फक्त जो सकाळी आपण जो चहा ब्रेक, तेवढा एकच ब्रेक. बाकी म्हणजे गरजच नाही लागली, गरजच लागली. असं नाही की स्ट्रेच केलंय. आता तुमच्या चेहऱ्याकडे बघू, आय एम स्टील फ्रेश. मी परत मुंबईला जाऊ शकतो, एवढा फ्रेश आहे. हे जास्त होते पण जाऊ शकतो मी. पण म्हणजे घेतल्यानंतर नाही, पण मला असं वाटतं की जो आपला अटल सेतूवाला जो सीन आहे, की जो ऍक्च्युली हसल कुठे होतं ना, कष्ट कुठे होतात, माझ्या घरापासून पनवेल पर्यंत पोहोचेपर्यंत इथेच अर्धीच्या वरती एनर्जी संपून जाते. सो आज तो पॅच खूप सुखकारक होता, आणि तो आम्हाला अजून थोडी एनर्जी देऊन गेला. त्याचे अटल सेतूवाला जो आहे ना, त्यांनी थोडं अजून जरा ते दिसायला पण भारी वाटत होतं. समुद्रातून जातोय, मॅप मध्ये दिसतोय दोन्ही साईडला पाणी, मधून आपण कॅरी ऑन जर्नी एकदम कोस्टल. येस, तो कोस्टल जर्नी वॉज गुड. मस्तच वाटलं, मजा आली. आणि मुळात कुठेही ट्रॅफिक नाही. जेव्हा ट्रॅफिक मिळतं तेव्हा पोहोचेपर्यंत आम्ही सुवर्ण मध्ये साधलेला आहे. म्हणजे आता कसं झालं असणार मी तुम्हाला सांगतो बघा. ज्या लोकांना पहिल्या दिवशी जायचं असतं ते लोक अगोदरच पोचलेले आहेत,
आणि काही लोक असणार ज्यांना गणपतीला जायचंय पण त्या लोकांना नंतरच्या दिवसाला जायचं म्हणजे 1-2 दिवसासाठी असं, तर ते लोक काय पहिल्या दिवशी येणार नाही. त्यामुळे आज आम्ही जो सुवर्ण मध्य साधलेला आहे तो आमच्यासाठी खूपच सक्सेसफुल. आम्ही जिंकलो आहे, इकडे जिंकलो आहे, आम्ही जिंकलो आहे. इट इज सक्सेसफुल. येस, एकदम मस्त. म्हणजे तुम्हाला सांगू ना, मोजून माझ्या आजूबाजूला 10 गाड्या असतील, मोजून बोटावर मोजण्या एवढ्या गाड्या होत्या माझ्या आजूबाजूला की ज्या गावाला जात आहेत. असं ते लोकल तर असतातच, लोकल गाड्या. एका वर्षी तर आम्ही असं बघितलंय की म्हणजे नुसते गाड्याच गाड्यात आजूबाजूला, म्हणजे गाडी चालवायला जागा नाही एवढ्या गाड्या आहेत. म्हणजे अशी गाडी 10 मिनिटं चालवतोय एका जागेवर उभी, असं करत करत गावाला पोहोचणं. आणि आजचा प्रवास याच्यात खूप डिफरन्स आहे, त्याच्यामुळे फ्रेश वाटतंय. नाही, आणि आज मजा पण आली गाडी चालवायला खूप. म्हणजे गाडी आज पळवायला पण भेटली मला खूप दिवसांनी. आणि मेन म्हणजे खूप दिवसांनी खूप म्हणजे दरवेळी का आपला रशियन माफिया असतो आपल्याबरोबर, तर जनरली तो आणि मी आम्ही दोघं असं करून चालवतो. पण आज वन मॅन शो चालवली आहे. पहिले चालवली आहे मी वन मॅन शो, असं काय हे नाही, पण आज खूप दिवसांनी मी जी वन मॅन शो चालवली त्यामुळे अजून जास्त मजा आली मला. खूप दिवसांनी असं आय जस्ट फील अलाइव्ह. मस्त वाटलं, खूप मजा आली. म्हणजे असं एकतर रोड एकदम मस्त झालेत याच्यापर्यंत, जसं मी तुम्हाला म्हणालो कुठपर्यंत, संगमेश्वरच्या अगोदर. येस, तिथपर्यंत म्हणजे अक्षरशः पळवले मस्तच. आणि स्मूथ आहे, त्याच्यामुळे काय असं प्रवास असा थकवा असा वाटला. येस. आणि आधीचा पण आमचा प्रवास अटल सेतूमुळे आधी म्हणाल्याप्रमाणे तो एकदम स्मूथ होता. हा फक्त पॅच थोडं रफ आहे, कदाचित त्याचं पण काम झाल्यानंतर इट विल बी इझी ट्रॅव्हल. पण ते कसं आहे ना, पूर्ण टोटल जर्नीच्या 10% तो रोड आहे, तर तेवढा ठीक आहे. चल अभी क्या है, उतना तो उतना बट हो जाएगा ना काम. हाँ, वो भी हो जाएगा, काम चल रही है उधर. येस. चला तर आता राजापूरला पोहोचलोय. नेक्स्ट 50 मिनिट्स मध्ये कणकवली, वहां से 15 मिनट में घर. सॉर्टेड. गणपती फिर मोदक और फिर नैवेद्य. डायरेक्ट ताटावर बसायचं जेवायला. ऐसा नहीं होता है, मोदक बनाना पड़ता है. पण आता आपण तर बनलेले असणार ना आजच्या दिवशी. आताशी तर किती वाजले? हो, मी विसरलो. आम्ही 3-4 वाजता जेवतो. मी त्याच्या अगोदर जेवून घेईन एकदा, पण मला भूक लागली आता. मला तर नाही जेवता येणार, माझा उपवास आहे. जोपर्यंत नैवेद्य नाही दाखवत. भूक लागली पण आता, म्हणजे असं ह्याची भूक लागली. कसली? प्रॉपर जेवणाची भूक लागली किंवा नाश्त्याची. असं चिप्स बिप्स खाऊन मजा नाही येत यार. चपाती आहे खाल्ली, पण एक ती चपाती बस झाली मला. असं काहीतरी असं म्हणजे असं बाहेर खावायची पण इच्छा नाही. घरी जाऊन जरा मस्त असं गणपतीचा पहिला दिवस असा, यु नो, जशी बोलता बोलता उडवला मी एक स्पीड ब्रेकर. ठीक आहे, तर तुम्हाला पोचल्यावर दाखवतो. आता तर काय रोड चांगला आहे, एकदम मस्त आहे. तुम्हाला दाखवला तसाच रोड आहे फुल पर्यंत. तर काय आता त्याच्यामध्ये असं नवीन काय असं काय नाही. तर मी घरी पोचल्यावर तुम्हाला लास्ट एक अपडेट देतो की आम्ही पोचलेलो आहे आणि किती वाजता पोचलो. टिच्च, बाय बाय. मित्रांनो, माझ्या गावाला पाऊस बघा किती आहे. बापरे, काहीच दिसत नाही समोरचं. डेंजर. याहून मला पाऊस चालू आहे, याहून मला. आपण पोचलेलो आहे ऑलमोस्ट. पोचलेलो आहे म्हणजे पोचलेलो नाही आहे, पण ऑलमोस्ट. मित्रांनो, पोचलेलो आहे आपण आमच्या गावाला. यावेळी इज्जतमध्ये चांगल्या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे. वरती काय आहे नाही. लास्ट टाइम इथे पार्क केलेली होती. ठाप बॅड लक, बट ठीक आहे. आता चांगली पार्क केलेली आहे. तर आपण निघालेलो 1 वाजता, पोचलो 11:30 वाजता. प्रिटी गुड जॉब. ते पण खारला पीरला जाऊन. चला आता ऑलमोस्ट
12:30 झालेत. आंघोळ विंघोळ करायची बाकी आहे. सामान विमान काढून झालेलं आहे. मग बाप्पाची पूजा आणि बाप्पा पण दाखवतो तुम्हाला. भेटूया.